नवनाथ ग्रंथात असा उल्लेख येतो की मच्छिंद्रनाथ आणि इतर नवनाथ अडबंगनाथांना घेऊन जाण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावच्या धामुरी येथे आले होते. याच दरम्यान नवनाथांची भेट तपश्चर्या करत असलेल्या श्री मतवा महाराजांशी झाली. ज्या ठिकाणी ही भेट झाली त्याच ठिकाणी मतवा महाराजांनी आपल्या अद्भुत सामर्थ्याने 9 पवित्र कुंडांची निर्मिती केली. त्या कुंडातील पाण्याने त्यांनी नवनाथांचे चरण धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. महाराजांची अपार भक्ती पाहून नवनाथांनी त्यांना साबरी विद्येचे कवित्व दिले आणि पुढे कालांतराने या 9 कुंडांच्या समूहावरून या क्षेत्राला नवतळे म्हणजेच नैताळे असे नाव पडले. असे सांगितले जाते की मतोबा महाराज सातपुडा पर्वत ओलांडून सापुताऱ्यावरून येथे आले. नैताळे गावातील पदाजी बोरगुडे पाटील यांच्या येथे त्यांनी गुराख्याची सेवा स्वीकारली. महाराजांना मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम होते. गायीगुरे चारताना ते विंचू सुद्धा आपल्या अंगावर खेळवत असत. हे अद्भुत दृश्य पाहून गावातील आणि आसपासच्या खेड्यातील लोक आश्चर्यचकित होत. हळूहळू त्यांच्या चमत्कारांची चर्चा दूरवर पसरली. असे म्हणतात की त्यांच्या स्पर्शाने विष उतरायचे, तसेच सर्पदंश झालेल्या लोकांना ते बरे करायचे आणि त्यांनी त्यांच्या दिलेल्या विभूतीने अनेक असाध्य रोग दूर व्हायचे. म्हणूनच लोक त्यांना अत्यंत श्रद्धेने मतोबा महाराज म्हणून पूजू लागले. त्यानंतर बराच काळ लोक कल्याणाचे कार्य केल्यानंतर महाराजांनी पदाजी पाटलांना सांगितले की मी आता जिवंत समाधी घेणार आहे. हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु महाराज म्हणाले, या जगात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस निघून जाणारच. मृत्यू हेच या जगातील अंतिम सत्य आहे. माझा कार्यकाळ संपला आहे. आता हा वारसा तुम्ही पुढे जपायचा आहे. आणि त्याप्रमाणे शेवटी पौष पौर्णिमेच्या दिवशी शेषनागाला साक्षी ठेवून त्यांनी जिवंत समाधी घेतली. पुढे याच ठिकाणी श्री मतोबा महाराजांचे मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पौष पौर्णिमेला येथे भव्य यात्रोत्सव भरतो. ही यात्रा जवळपास 15 दिवस चालते. या यात्रेच्या दिवशी पहाटे महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर बैलगाडीत भव्य रथ सजवला जातो आणि महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे खानदेशातून सुद्धा अनेक भाविक आपल्या बैलजोड्या घेऊन येतात, जेणेकरून त्यांना बाबांच्या रथाला जुंपण्याचा मान मिळावा. या रथाला ओढण्यासाठी तब्बल 21 बैल जुंपले जातात. रथापुढे जिल्ह्यातील नामांकित बँड पथके वाजत गाजत चालतात आणि हजारो भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.